नमस्कार मंडळी सर्वांना. साईमाई सकाळ. म्हणजे आज आवाज थोडा बसला आहे, घसा पूर्ण जाम झाला होता रात्री. थंडी पण भरपूर आहे इकडे, त्यामुळे तर मंडळी आज तारीख आहे 24 आणि आज आपण आलो शिर्डी नगरीत. आज आपण बाबांचं दर्शन घेणार आहोत मंदिरात जाऊन. तर मंडळी आजचा दिवस खूप भारी आहे, कारण की एवढे दिवस जी इच्छा होती मनामध्ये, जी शिर्डीला पायी चालत यायची, ती आज पूर्ण होणार आहे. आज आपलं शिर्डीचं जे साईबाबा समाधी मंदिर आहे तिथे दर्शनासाठी आपण आज जाणार आहोत. त्याच्या आधी आपल्याला गावामध्ये म्हणजे तो एक शेवटचा हॉल्ट आहे, तिकडे जाऊन आपल्या कार्यक्रम वगैरे आहेत. म्हणजे मंडळातर्फे कार्यक्रम राबवला जातो दरवर्षी, की नवीन कोणी असेल तर त्या वारीमध्ये सामील झाला असेल त्याचे अनुभव विचारतात त्या पालखीमधले, किंवा अजून काय असे मान्यवरांचे आभार प्रदर्शन असतं, तर ते सर्व असतं आणि ते आपल्याला पुढे बघायला भेटेलच. तर मंडळी आता तर थोडं आपण थांबलो आहे चाय वगैरे प्यायला. बघू शकता सकाळी उठायला थोडा उशीर झाला, कारण की रात्री भजन वगैरे खूप वेळ चाललं. कसं काय कालचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे वाटलं थोडं भजनासाठी थोडा वेळ गेला. आज सकाळी जरा उशिराच उठले, त्यामुळे चाय आपल्याला पिता आली नाही तिकडे हॉलवरती. मग आपण आता थोडा टपरीवर आपल्याला भेटले, तिकडे बसलो आपण. मंडळी बघूया आजचा दिवस कसा जातो आहे ते. तर हा वेदू कसं वाटतं यार? एक नंबर मस्त. आज फायनली आपण शिर्डीला जाणार आहे. थोडेच तास बाकी आहेत. आता थोड्या तासात आपलं बाबांचं दर्शन होणार आहे. साई अजून झोपला, डोळ्यावरची झोप आज गेली नाही अजून. अरे नाही, थंडी मजबूत आहे, थंडी सुद्धा पडतं. मंडळी सकाळचा गरम गरम नाश्ता सगळ्याला गरम गरम नाश्ता आला आहे आणि चहा येते, तर आपण पेटीस खाऊया. खूप छान वाटतंय मला. एवढ्या दिवसाची मेहनत नाही बोलू शकत दादा. हां, मेहनत नाही म्हणजे एक आम्ही चालतो साई बंधू. आता ह्याला मध्ये ताप भरला होता, तरी पण हा कंटिन्यू चालला, थांबला नाही, गाडीत नाही बसला. या सणाची वर्षभर वाट पाहत असतो. आम्हाला साई बंधू भेटतात वर्षभराने. जन्नत असते, 8 दिवसाची जन्नत आम्ही जगत असतो. आणि साई वारी एक खूप अनुभवासारखी आहे, सगळ्यांनी घेतली पाहिजे. ती डिफरंट वर्ल्ड आहे, जन्नत वाटतं. वारी साईवारीमध्ये आहेत ना, रक्ताच्या नात्यापेक्षा आहेत नाही, ते जोडलेली नाती जास्त दिवस टिकतात आणि अडचणीला अडचणीला साथ देतात, न बोलवता येतात. आणि ते तुझ्या माणूस ओळखीचा असो नसो, तुला साईराम बोलून तू दमला असशील ना, तुला साईराम बोलून पुढे घेऊन जाणार. बाबांचे नाव ऐकून ना एनर्जी येते. जरून ज्या व्यक्तीचं तुला नाव माहीत नाही ना, त्याला साईराम बोललं ना तरी त्याच्या अंगात ती शक्ती जनरेट होऊन ना, तो चालू जातो. वाईमध्ये की रस्ता एवढा सरळ आहे आणि एवढा उन्हात, पण तुम्ही पाणी नव्हते, पण आम्ही एका साईराम बोला, साईराम पाणी, त्याने बॉटलचं पाणी दिलं आम्हाला. त्याला पण माहिती आहे की त्याला पण गरज पडेल, स्टील त्याने आम्हाला दिला. म्हणजे विचार करू शकतो, साईराम बोलला ना, तुम्हाला काही असं काही नाही की माझ्या बॉटल आहे की मीच पिणार, असं नाही. साई बंधू एकमेकांसाठी आहे. कोण दमलं तिकडे बसणार की अरे आता पाय दुखतात, पण तुम्ही त्याला मनापासून साईराम बोलला ना, तुला जोश ना, तो परत तुमच्यासोबत चालायला लागणार आणि वारी कम्प्लीट होईल. असं एकमेकांचे साथ देऊन आम्ही वारी करतो. सुनीलला तुला कसं वाटतंय? आपल्या आता शिर्डीला पोचलो आहेत आणि आज आपला मुक्काम आता शिर्डीलाच आहे, म्हणजे पहिली वारी आहे. मुक्काम आहे. कसं वाटतंय तुला? तो सांगेल पहिल्याच वारीत एवढा आनंद आहे, एवढा उत्साह काठी मी कुठल्याच याच्यामध्ये बघितला नव्हता, कुठल्याच ट्रिपमध्ये बघितला नव्हता, कुठल्याच वारीमध्ये बघितला नव्हता. तो मला पहिल्यांदा. आणि माझा मित्र साईबंधू शुभम राठे, वारीमध्ये तो माझ्याशिवाय कोणाला सहजासहजी असं ओळखत नव्हता. आम्ही 4-5 जणांचा आहे. आज तिची इथे वारीमध्ये असलेले बरेचसे मित्र म्हणजे जवळचेच झाले, खूप जवळ झालेत खूप. आणि कधी माझ्यासोबत कमी, पण तिचे इतर झालेले मित्र आहेत ना नवीन, त्यांच्यासोबत जास्त. असा पहिलं वर्ष आहे, पायाला फोड आहेत तरी चालतोय. स्वतःच्या पायाच्या फोडांचं दुःख विसरून तो आमची रात्री पाय चिपतो.
तुला तर मानली पाहिजे ना. हा? पहिल्या वर्षात मी फक्त या सगळ्या मागचा हेतू आहे फक्त साई सेवा बस. मग मुळात तुला या साईवारीमध्ये हे तुझं पहिलं वर्ष आहे, या साईवारीत तुला मुळात यात काय मिळालं? साईबाबांचा खूप मोठा आशीर्वाद सर्वप्रथम आणि या सर्व साईबंधूंची मिळालेली साथ आणि ही पहिली वारी मला शेवटपर्यंत लक्षात राहील. खूप मेमोरेबल वारी आहे. ओम साईराम. आपला रोहितदा आहे आपलं. रोहितदा आज आपली शिर्डीत आपण पोचलो आहे. आज कसं वाटतंय तुला? शिर्डीत पोचलो आहे म्हणजे पहिल्या दिवसापासून 8 दिवसापर्यंत आजचा 8वा दिवसाचा प्रवास. शिर्डीत पोचलो की म्हणजे असं वाटतं की अजून आपण चालतच राहावं, चालत राहावं, दिवस संपू नये. असे काही कधी न संपणारा प्रवास आपण जो म्हणतो तो शिर्डीचा हा प्रवास. थोडासा घसा बसला आहे त्यामुळे बोलायला आज जमत नाही. दादा ही तुझी एक 16वी काही 15वी की 16वी वारी आहे? 15वी वारी आहे. तुला या वारीतून म्हणजे या वर्षीच्या वारीतून तुला कसा अनुभव आला आणि काय तुझे हे झालं? अनुभव बोलण्यापेक्षा या वारीमध्ये मी एवढं बघितलं की जे आमचे जे काही साई भक्त आहेत त्या सगळ्यांचं प्रेम हे मी खूप घेतलं आहे, खूप अनुभवलं. कारण की मी काही कामानिमित्त सुट्टी नसल्यामुळे कसारामधून परत जाणार होतो, निघालोच होतो. गाडीत बॅग वगैरे ठेवले कारण की मला सुट्टी मुळात नव्हतीच. पण आपले साईभक्त एवढे ठाम होते की मला चारी बाजूने पूर्ण घेरून ठेवलं होतं की नाही जायचंच नाही, तू वारी पूर्ण कर किंवा जे काय. त्यांनी मला खूप प्रॉब्लेम होते सुट्टीचे, मला जाणं हे होतंच आणि मी निघालो होतो. गाडीत बॅगा वगैरे टाकलेल्या सगळ्या काही. आणि एवढं मला मनाचं एवढं मोठेपणा वाटतं की आमचे जे काही साईभक्त आहेत म्हणजे एकदम सगळे जीवाभिवाचे. त्यांनी बाबांजवळ सुद्धा प्रार्थना केली होती की निदान रोहितसाठी काहीतरी मार्ग काढा. आणि मी खरोखर म्हणतो की यांच्या सगळ्यांना जे काही सगळ्यांनी बाबांकडे जे काही मागितलं त्यामुळे नक्कीच ही माझी वारी पूर्ण झाली. धन्यवाद साईराम. तिथं चावर रे. आहे बघा ना हे श्वानच साईंचे बघा प्रेमाने जवळ येतात, प्रेमाने जवळ येतात, प्रेमाने जवळ येतात, प्रेमाने बघा कुठे जातात आणि नंतर तुम्ही बॅड फील करणार का आपण प्रेमाने गेलं साई करते नृत्यकला, शिवाजी नृत्यकला. अरे हा बघ तुला छेडतो. एकदाच कार्यक्रम कोण टाक. यू वॉन्ट कावला? वी हॅव कावला. साईराम तुम्हाला 1 लिटर दूध पाहिजे, यांना पळवा नाशी. तुम्हाला कसं वाटलं? अरे तू बोल. आम्हाला काय वाटलं, आम्हाला सगळं व्यवस्थित वाटलं. बोल अनुभव. आमचा 4 दिवसापूर्वी जो रिदम होता ना तो शेवटच्या 2 दिवसात असा खालावला की आम्ही नॉनस्टॉप पळणारे माणसं शेवटपर्यंत घासता हवाय. कलसाठी फक्त सौम्यासाठी भाई आम्ही त्याच्यासाठी नाही, त्याला साईबाबा नेतात, आम्ही फक्त काय सपोर्टला. बरोबर ना साहेब? हॅलो साईराम, आपण आता थोडा अनुभव घेऊ. ते वारी करतायत पहिलेच माझं पहिलेच वर्ष आहे. अक्षय मित्र आहे माझा. आणि हा अक्षय हा माझा गाडीतला मित्र आहे. अक्षय खास मित्र होता. अक्षय मला घेऊन आला होता. अक्षयला मी बोललेलो की मला शिर्डीला जायचं आहे, पण अक्षयने माझी वाट पहिल्याच दिवशी सोडून दिला आणि मग मला दोस्त भेटला, एकदम भारी जिगरी दोस्त चिपळूणचा सोहम. आतापर्यंत आम्ही 2 जण सोबत आलो. सोहमला आतापर्यंत मी खेचत इथपर्यंत घेऊन आलो. एक दिवस आम्ही हॉल्टवरती होतो आणि आमचा अक्षय मित्र झोपला होता. आम्ही एकदम चोंड्यामध्ये मस्तपैकी झोपलेलो आणि अक्षयला काय दिलं काय माहीत नाही,
अक्षयला काय कुठल्या आईची आठवण आली, अक्षयला कुठली उचलून न्यायचा प्रयत्न करत होता. तर अक्षय कसा करत होता माहिती आहे काय? आई आई मी अक्षयला बोललो गप्पा राहिला आणि मी आणि माझा मित्र सोम आम्ही दोघे जण जवळ तासभर आम्ही दोघे जण असं होतो आणि आजूबाजूचे सगळे उठलेले आणि चांगला झोपलेला मस्त पैकी. ओके तर मंडळी आताच आमची थंडगार पाण्याने आंघोळ झाली सर्वांची नाही केली. काय काय कोमट पाणी करून घेतलं होतं. कसं आहे शिर्डीमध्ये म्हणजे जिकडे जाईल ना तिकडे आंघोळीसाठी पाणी देतातच. पाठीमागे घरामध्ये आम्हाला तिकडे दिलं त्यांनी आणि आंघोळ वगैरे करून आम्ही फ्रेश वगैरे झालो थोडं. मंडळी आता परत म्हणजे ना साईवारीमध्ये ना एक सही झालं कडाक्याच्या थंडीमध्ये थंड पाण्याने आंघोळ करायला म्हणजे आजवर मी कधीच थंड पाण्याने आंघोळ वगैरे केली नाही कधी थंडीमध्ये. पण आज या साईवारीमध्ये मला करायला लागलं. ते पण चालेल आपलं थोडं काही नाही आहे. मंडळी आता आपण जरा तयार वगैरे होऊया आणि नाश्ता करायला जाऊया थोडा वेळ. चला मंडळी. तर मंडळी मस्तपैकी आपण आज तयार झालो आहे साईंच्या दरबारी जायला. आता एक तासाभराचा एक कार्यक्रम आहे आतमध्ये समारंभ आहे छोटासा. म्हणजे या पालखी सोहळ्यासाठी ज्यांनी योगदान दिलं आहे किंवा मदत झालेली आहे त्यांचा सत्कार सोहळा असतो छोटासा. तो पालखीच्या ठिकाणीच म्हणजे आता जो हा शेवटचा हॉल्ट आहे या हॉल्टच्या ठिकाणीच होईल आणि तिथून मग पालखी डायरेक्ट थेट खंडोबा मंदिर ते शिर्डीतलं खंडोबा मंदिर आणि त्यानंतर डायरेक्ट जाईल ते म्हणजे साईंच्या समाधी मंदिर. तर मंडळी चला बघूया पुढचा कार्यक्रम कसा होतो ते. चढतो म्हणजे काट्यात सोबतच चढलो आपण. आम्ही सोबतच चढलो म्हणजे कोणा हरला नाही कोणा जिंकला नाही. बाबा आम्हाला सोबत येऊन गेला. ओम त्याच्यानंतर वारीची आज ही 25वे वर्ष. या 25व्या वर्षामध्ये प्रत्येकाचे अनुभव आहे. पण कधी कधी कोण बोलायला थांबतं, कधी कधी कोण बोलतं. असाच एक किस्सा अजून एक वर्ष असाच झालेला. 15 मागे पण मी आडगावला पण बोललेलो आहे. आमचे मित्र लवेश दास गावकर 15 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यांनी मला फोन केला मुंबईवरून की रवी मला मुलगा झाला. म्हणजे बाप होणं किती एक आनंद असतो मुलाच्या त्या मित्रावरती ते जाणून आलं. त्याला बोललो अरे पालखी आपली शिर्डीत पोचते. तो फोन मी पालखीमध्ये ठेवला ह्याच्यातच. बोल जे काय तुला बाबांना सांगायचं आहे, जी काय बातमी बाबांना सांगायची तू बाबांना सांग. आणि त्यांनी ते फोन ठेवला मी पालखीमध्ये आणि नंतर फोन काढला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा 15 वर्षापूर्वी तो आज वारीला आला आपल्या इथे हर्ष म्हणून. मोठी गोष्ट आहे. फक्त बाबा आपल्याला जागोजागी आपल्याला अनुभव देणार, आपण फक्त ते ओळखता आले पाहिजे. एक ओम साई जय साई ओम साई जय साई ओम साई जय साई ओम साई जय साई ओम साई बाबा की
आपण मंदिरावर पोचलो आहे आणि आपली जी 8 दिवसाची इच्छा होती, इच्छा, आकांक्षा, श्रद्धा, भावना सर्वांचं आनंद खूप होतो आहे. 8 दिवसाचा प्रवास अखेरीस समाप्ती झाला आहे. म्हणजे पहिलं आपण खंडोबा मंदिराकडे जाणार आहे. खंडोबा मंदिराकडे दर्शन घेऊन परत मग आपण समाधी मंदिराकडे जाणार आहे. चला मंडळी, जाऊया खंडोबा मंदिराकडे. आता कसं वाटतंय? थोड्याच वेळात साईंच्या दरबारात चाललो आहे. आता इथून तुम्हाला साईंच्या मंदिराचा कळस दिसेल. आपण आता लवकरच दर्शन घेतो. आतुरता खूप वाढली. खूप वर्षाने साईंचं दर्शन घ्यायचं हेच आहे. तर मंडळी, आता आमचं दर्शन झालं आहे. मस्त दर्शन झालं. जवळपास 1 तास लाईनीमध्ये उभा होतो, पण ठीक आहे. आणि प्रसाद वगैरे आता मी घेतला आहे. आता पुढे अजून थोडी खरेदी आहे, ती करूया. चला मंडळी, दादाला विचार. दादा, पहिली वारी यशस्वी झाली, कसं वाटतं आता? यशस्वी, कंप्लीट मस्त झालं. अनएक्सपेक्टेड दर्शन झालं आणि खूप खूप मस्त वारी होती. पहिल्या वारीचा अनुभव मी सांगता येणार नाही. एवढं मस्त दर्शन झालं. बस ह्याच्यापेक्षा दर्शन अजून काहीच नाही पाहिजे होतं. जी मनात इच्छा होती ती बाबांच्या पुढे प्रकट केली. बाबा 100% साथ देणार. कुठे खूप आनंद वाटला. एवढं चांगलं दर्शन झालं की कमीत कमी 10 ते 15 मिनटं आम्ही बाबाचं दर्शन घेत होतो. चांगलं वाटलं, खूप चांगलं. खूप मन एकदम काय बोलतात ते विसरलं, शब्द येत नाही बाबांना बघून. तसं आमचा एक्सपिरियन्स आहे. तुम्ही पण कधीतरी पायी या. 8 दिवस जे असतात ना पायी चालायची, ते 8 दिवस जन्नत असतो. तुम्ही 8 दिवस बाबाला बघा, चालत जाणार ना, मी घर, टेन्शन, सर्व काही विसरून जातात. मोबाईलला पण तुम्ही हात नाही लावणार, एवढा तुम्ही इन्वॉल्व होणार बाबाला बघणार. पायी मी तर बोलतो आयुष्यात एकदा तरी पायी वारी या आणि शिर्डीचं दर्शन घ्या. बाबाला बघून घ्या. बाबा तुम्हाला प्रसन्न करतील मनापासून. ओम साईराम. सर्वांना आनंद आहे. 8 दिवसाचा प्रवास अखेर आज संपला आहे. त्यामुळे सर्वांना आनंद आहे. चला म्हणजे पुढचा प्रवास करूया आपण. बघूया काय काय खरेदीसाठी येत आहे. तर मंडळी, नमस्कार सर्वांना. सायमय सकाळ. तर मंडळी, कालचा व्हिडिओ संपवायचा होता. काल रात्री संपवण्यात आला. सगळ्यांचे फोनच्या बॅटऱ्या वगैरे सगळ्या डिस्चार्ज झाल्या होत्या. त्यामुळं ब्लॉग आपल्याला संपवता नाही आला. त्याची आपण आता संपवतो आहे. तर मंडळी, दर्शन वगैरे खूप मस्त झालं आणि लवकर झालं त्या हिशोबाने. आणि प्रसाद वगैरे पण सर्वांनी भरपूर घेतला होता. आणि सगळं हे झालं. आणि आता आम्ही निघालो मुंबईकडे आमच्या घरी. साईवारी खूप भारी वाटला. अनुभव भारी होता. खूप म्हणजे खूप चांगला होता. तर सगळ्यांना आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना
बाय बाय. ओम साईराम.